श्रद्धास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला इडली सांबारची रेसिपी दाखवणार आहे। खूप सुंदर असा सांबार केलेला आहे मी। इडलीसुद्धा लुसलुशीत मऊ सॉफ्ट झालेली आहे अगदी। बघा एकदा कलर तिचा टेक्स्चर कसं आहे। मी काल मिक्सरला पीठ वाटून ठेवलं होतं। A few moments later. आणि ते आज एवढं फर्मेट झालंय, खूप फुगलं छान। खूपच मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घातलेली आहे त्या पिठामध्ये। आणि पीठ फुगण्यासाठी फुगण्यासाठीचा 4 ते 5 मिऱ्याचे दाणे घातले होते आणि अर्धी वाटी पोहे। हे बघा पीठ अशा प्रकारे खूप सुंदर झालेलं आहे। आता थोडंसं मी मीठ घालते चवीनुसार। एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। हे बघा अर्धा चमचा मीठ। तुमच्या आवडीनुसार आपापल्या मीठ घालू शकता तुम्ही। आणि पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे। बघा किती छान झालेलं आहे हे पीठ। आता थोडंसं इडलीच्या पात्राला तेल लावून घेते आणि त्यात आपण आपलं तयार बॅटर घालू शकतोय। हे काय याप्रमाणे प्रत्येक पॅनला लावायचं आहे तेल, म्हणजे आपली इडली खाली चिकटणार नाही। बघा प्रत्येक इडलीच्या पात्रासाठी लावून घ्यायचं। आता मी पीठ घालते। बघा किती छान आहे पीठ। अशा पद्धतीनं घालायचं। बघा आणि ह्या तांदळाचं मी सांगितलेल्या प्रमाणाने इडली अजिबात बिघडतही नाही, खूप सॉफ्ट होते। आता कुकरला ठेवते एक पॅन। कुकरला ठेवूया आता 15 मिनिटासाठी चांगली वाफ येऊ देत। 15 मिनिटात आपली इडली खूप छान प्रकारे तयार होते। पहा आता झाकण लावते मी। हे काय झाकण लावलं 15 मिनिटासाठी ठेव। तोपर्यंत आता आपण सांबार करून घेऊया। हे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे सांबारसाठी कढईमध्ये। जिरे घातलेत फोडणीसाठी। हे काय जिरे, तेल थोडंच घालायचं सांबारला। आणि ही 3 डाळ मिक्स शिजवून घेतलेली आहे कुकरला, तुरीची, मसुरीची आणि मुगाची। आणि याप्रमाणे ती एकजीव करून घोटून घ्यायची आहे, म्हणजे सांबार मिळून येतं, नाहीतर मग पाणी पाणी होतं। अशा पद्धतीनं घोटून घ्यायचं डाळीला। 3 डाळी घातलेत। मुगाच्या डाळीमुळं छान सांबार मिळून येते। 3 डाळी असल्यामुळं चव ही छान येते त्याची। चिंच भिजवून घेतलेली आहे सांबारसाठी। टोमॅटो, कांदा कट केला आहे, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर आणि लसणाच्या अगदी 4 पाकळ्या घेतलेत। मीठ, सांबार मसाला मी सुहानाचा वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता। आणि तेल घ्यायचे आपल्याला फोडणीसाठी। चला आपण सांबार सुरुवात करूया। टोमॅटो, कांदा छान लाल कलरवर फ्राय होतोवर परतून घेऊया। तुम्ही शेवग्याच्या शेंगाही नाही वापरल्या तरी चालतील, माझ्यापाशी अवेलेबल होत्या त्यामुळं मी घेतल्या। कोणी भोपळा, वांगे, टोमॅटो हेही सांबारमध्ये आपापल्या आवडीनुसार वापर करू शकतो। माझ्या घरात नाही आवडत भोपळा, वांगे, टोमॅटो घातलेलं, म्हणून मी नाही वापर करत त्याचा जास्त सांबारमध्ये। आता मी एक जीव हलवून घेऊया।
मी शेवग्याच्या शेंगा मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित परतून मिश्रण घ्यायचं आहे मात्र. तेल बघा छान तेल सुटायला लागलेलं आहे की नाही. आपोआप तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे मिश्रणात. बघा कलरही किती छान दिसायला लागला आहे. आता थोडं मीठ घालूया आपण. मीठ घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया. बघा अशा प्रकारे सारखं हलवत राहायचं. मिश्रण आपलं कांदा लाल होतोय, टॅमॅटोही शिजतोय. बघा मी थोडासा चवीपुरता हिंग वापरते. हिंगामुळे कसं आहे सांबारची टेस्ट खूप सुंदर येते. आता आपण बाकीचे मसाले घालू. अर्धा चमचा हळद पावडर वापरली आहे मी ह्या ठिकाणी. अर्धा चमचा लाल पावडर आणि एक चमचा सांबार मसाला घेतलेला आहे. हे सगळे आपण मसाले घालून टाकूया. बघा कलर किती छान दिसतोय. सांबार छान होण्यासाठी चिंच गुळाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा आता कोथिंबीर घालायची फोडणीत. कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या रेसिपीची चवसुद्धा बदलते, खूप छान चव येते. आता मी थोडंसं पाणी घालते. ही डाळ लागलेला डबा सगळा थोडासा धुवून घेतलाय. आता ह्याला आपण बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं उकळवून घेऊया सांबारला. बघा कलर यायला किती सुंदर कलर आलेला आहे सांबारचा. बघा तोपर्यंत आपली इडली तयार होत आहे. मी अजून थोडं पाणी घातलं आहे. ज्याला ज्याप्रमाणे आवडतं पातळपणा सांबारमध्ये तितकं त्याने पाणी घालावं. आता सांबार 15 ते 20 मिनटासाठी उकळायला ठेवूया आपण. मी चिंच कोळून घालते. चिंचेचा वापर सांबारमध्ये करणं गरजेचंच आहे, त्याशिवाय त्याला चव लागत नाही. व्यवस्थित अशी घट्ट कोळून चिंच नेहमी वापरायची. थोडासा गुळाचा वापरही करूया ह्या ठिकाणी आपण. बघा कलर किती छान आलाय सांबारला. हे बघा हा गुळ आपण 2 चमचे गुळाचा वापर केलेला आहे. सांबारमध्ये काळा मसाला वापरायचा नाही किंवा लाल तिखट घालायचं नाही आहे आपल्याला. आता मी चटणी केली. मी सकाळी भिजवलेले शेंगदाणे भिजवले होते आपले कच्चे. थोडंसं खोबरं, एक मिरची घातलेली आहे आणि मीठ आणि साखर. बघा आता मी कलर किती छान आलेला आहे. पातळपणा आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं. माझ्या घरात खूप मीडियम लागतं म्हणून मी अशी थिक चटणी केलेली आहे. बघा कलरही छान. कधीही चटणी ह्याच प्रकारे करायची, एकजीव मिळून होते. चवही खूप छान येते. ज्यांना कोणाला आवडत असेल चटणीत आल्याच्या तुकड्याचाही वापर करू शकता तुम्ही. बघा आता हे बघा चवीलाही खूप सुंदर. आणि आता इडली आपण कोणी टूथपिकच्या काडीनेही बघतं, मी चाकूने बघते. झाली अशा पद्धतीनं आपली इडली. थोडी चटणीला थोडासा तडका करून घेऊया. जिरे, थोडीशी डाळ आणि 1 लाल मिरची. बघा तडका दिल्यावर कलरही अजून खूप सुंदर येणार आहे तडक्याला. अशा प्रकारे तडका नेहमी वरून द्यायचा. बघा कशी खमंग फोडणी झाली. वासही खूप सुंदर नाकात चालू आहे. खूप छान. आपणही एकदा ट्राय करून बघा. बघा ह्याप्रमाणे मी तडका
वरून फोडणी केलेली आहे चटणीसाठी. बघा, फोडणी दिल्यावर चटणीचा रंग पूर्णपणे बदलला. ही आपली लुसलुशीत इडली. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रद्धा किचनला नेहमी फॉलो करा. आता पुढची रेसिपी माझी लवकरच येईल.